नमस्कार मित्रांनो. जय भीम, जय शिवराय. मी आता उभा आहे कातकरवाडी नाक्यावर. तुम्ही पाहू शकता पूर्ण दिवसभर हा एरिया हा नाका ना गजबजलेला असतो आणि रात्रीचे मला वाटतं आता कमी कमी 1:15 वाजलं असेल. की माझ्या पाठीमागे पाहू शकता किती कचऱ्याचा ढीग पडलेला आहे. सांगायचं म्हणजे इथे पब्लिक खूप आहे. एवढी पब्लिक आहे, एवढी दिवसेंदिवस रहिवासी वाढतच चालले आहेत. कमी तर होणार नाही, वाढत जाणार आहे. पण इथली महानगरपालिका किंवा इथले कार्यकर्ते असतील त्यांनी जास्तीत जास्त लक्ष देऊन हा कचरा इथे नाही टाकला जाणार आहे. त्याला पर्यायी मार्ग द्या, ऑप्शन द्या त्यांना. कचऱ्याचे डबे अवेलेबल करून द्या. म्हणजे काय होणार, जो तो येणार आहे घाई गडबडीचा, तो रिक्षात बसायला म्हणून जातो. रिक्षात बसायच्या वेळेस काही लोक तिथूनच इकडे असा कचरा फेकतात, असा फेकून देतात, जसा बॉल फेकतो तसा. अरे थोडं तरी म्हणजे तुम्ही काहीतरी एक जाणीवपूर्वक, आम्ही इथे कोणतरी आहोत, नागरिक आहोत, या हिशोबाने तुम्ही काहीतरी एक चांगला एक संदेश देण्याचं काम करा. आणि इथे मी कचरा टाकणार असं प्रत्येकाने ठरवलं, त्यासाठी तुम्ही कचरा डब्बा मागून घ्या. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही दाखवू शकतो त्या कचऱ्याला लागूनच तुम्ही पाहू शकता, त्या बॅनर पाहू शकता. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते बॅनर लावलेलं आहे. असं नाही की बाबासाहेबांची जयंती असेल की 6 डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिवस असेल त्यासाठी बाबांचे आपण विचार मानले पाहिजे, असं नाही. बाबासाहेबांनी आपल्याला खूप काय दिलेलं आहे. आपण त्यांना काय देऊ शकत नाही, पण एक स्वच्छता म्हणून आपण त्यांना जरूर काहीतरी देऊ शकतो. हा जर प्रत्येकाने विचार ठेवला तर आपण खूप काही, तिला गाव जो आहे ना, एक गाव सुंदर गाव असं पण आपलं एक कातकरवाडीचं नाव होऊ शकतं. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने इथे कचरा न टाकण्याचा एक प्रयत्न करायचा. दिवसभरासाठी इकडे एक काका असतो, वॉचमन काका असतो, पण ते गेलं की एरे माझ्या मागल्या लोक येतात आणि इथे कचरा टाकतात. तर असं नका करू. आपला परिसर किती चांगला राहील ते बघा. आणि दुसरी गोष्ट परत सांगतो, इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे, बॅनर आहे, ते इथे तुम्ही कचरा टाकू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.